कर्जामुळे त्रासलेले आहात का? किती प्रयत्न केले तरी कर्ज कमी होत नाहीये का? तर आज मी तुम्हाला अशी एक सेवा सांगणार आहे, जी श्रद्धेने आणि सातत्याने केल्यास तुमच्या कर्जमुक्तीच्या मार्गातील अडथळे दूर होण्यास मदत होऊ शकते. तर श्री महालक्ष्मी कृपा प्राप्ती करण्यासाठी श्री सूक्त अतिशय प्रभावी मानले जाते. त्यांना कर्जमुक्ती हवी आहे. त्यांनी मनापासून संकल्प करून 41 दिवस दररोज 16 वेळा श्री सूक्तचे पठण करावे. तसेच रोज एक माळ विष्णू गायत्री मंत्र म्हणावा. मंत्र असा आहे, ओम नारायण विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदया. पण इथे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. फक्त सेवा केली आणि दिवसभर घरी बसून राहिलो तर कर्ज फिटणार नाही. सेवा आपल्याला मार्ग दाखवतात, संधी देतात, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी देतात. पण त्या संधीचा फायदा घेण्यासाठी कष्ट मात्र आपल्यालाच करावे लागतात. समजा एखाद्याला नोकरीची गरज आहे, तर सेवा केल्यानंतर त्याला एखादी चांगली नोकरी मिळण्याची संधी मिळू शकते. एखाद्याचा व्यवसाय अडकला असेल तर नवीन ग्राहक मिळू शकतात. एखाद्या अडकलेले पैसे परत येऊ शकतात. पण त्यासाठी प्रयत्न आणि मेहनत आवश्यक आहे. म्हणून ही सेवा करताना मनात एकच भावना ठेवा, हे देवी माझ्या कष्टांना योग्य दिशा दे, माझ्या कर्जमुक्तीचे मार्ग मोकळे कर. सेवा करताना स्वच्छता, सातत्य आणि श्रद्धा या 3 गोष्टी पाळा. एक दिवस केला, दुसऱ्या दिवशी विसरलो असं करू नका. पूर्ण 41 दिवस नियमित सेवा करा. शेवटी मी एवढं सांगेन की देव तुमचं कर्ज थेट येऊन फेडणार नाहीत, पण कर्ज फेडण्यासाठी लागणारे मार्ग, संधी आणि शक्ती नक्कीच देतील. जर तुम्ही ही सेवा आधी केली असेल किंवा आजपासून सुरू करणार असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, जय लक्ष्मी माता. आता तुमच्या 41 दिवसाचा संकल्प आजपासूनच सुरू करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.